झाला ना, म्हणजे डिलेव्हरीनंतर जेव्हा माझे फर्स्ट टाइम पिरियड्स आले त्याच्यानंतर मी मेन्स्ट्रुअल कप वापरायला स्टार्ट केलं. मी पॅड्स वापरत नाही आणि खूप इझी टू यूज आहे, खूप कम्फर्टेबल आहे, कधी पण कुठे पण नेता येतो, छान स्वच्छता राखता येते आणि स्वस्त पण आहेत, अफोर्डेबल आहेत आणि काहीच त्रास होत नाही त्याचा. मी तरी रिकमेंड करेन की मेन्स्ट्रुअल कप वापरला पाहिजे आपण, कारण एन्व्हायरमेंटल फ्री आहे, इकॉनॉमिकली फ्री आहे. का? कारण पॅड्स हे एन्व्हायरमेंटसाठी चांगले नाही, बरोबर. कितीही म्हटलं ऑर्गॅनिक आहे, हे आहे, ते आहे, तरी पण ते शेवटी कचऱ्याच्या डब्यातच जाणार आहे. आणि मेन्स्ट्रुअल कपचं कसं आहे, तुम्ही एकदा यूज केला तर परत परत यूज करू शकता. त्याला स्वच्छ गरम पाण्याने धुवून त्याच्यासोबत लिक्विड येतं, त्याने तुम्ही छान वॉश करून ते यूज करू शकता. सो मला तरी पिरियड्समध्ये कप वापरायलाच आवडतो. गेल्या 3 वर्षांचा हा माझा एक्सपिरियन्स आहे मेन्स्ट्रुअल कपचा आणि लिटरली मी खरंच खूप कम्फर्टेबल असते जेव्हा पण मी कुठे पण जाते पिरियड्समध्ये. घरामध्ये पण उठताना बसताना सहज बसता येतं, कसं पण झोपता येतं, कसं पण आपल्याला चालायचं असेल छानपैकी आपण धावत पळत चालू शकतो. पॅड घातल्यानंतर खूप शक्यता असते पॅड सरकेल का, किंवा त्याचे डाग लागतील का ड्रेसला, किंवा मग चांगल्या दर्जाचा पॅड घ्यायचा असेल तर त्याची हाय कॉस्ट असते, तो फेकण्याचा प्रश्न असतो. कुठे आपण गेलो राहायला, गावाकडच्या साईडला गेलो तर तिथे उघड्यावरती असं सहजपणे फेकता नाही येत, कारण तिथे आपल्यासारखे डस्टबिन वेळोवेळी कचरा उचलून नाही नेत, कचरा हा जाळला जातो जवळपास घराच्या. सो त्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल कप खूप उपयोगी पडतो आणि इझिली आपल्या पर्समध्ये राहतो, कुठे पण आपण त्याला नेऊ शकतो. सो अशा प्रकारे पिरियड्समध्ये मी माझी काळजी घेते. आणि तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ, असं माझं रुटीन असतं. मी प्लीज जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. भेटूयात पुढच्या व्हिडिओ.